चला तर मग आज आपण कालमापन हा पाठ शिकूयात. तर कालमापनसाठी आपण या ठिकाणी आता एक घड्याळाची प्रतिकृती घेतलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आता तुम्ही देखील एक घड्याळ निवडा. निपुण भारत जो जादुई पिटारा आहे त्यामध्ये अशा प्रकारचं साहित्य आहे आणि त्याचा आपण आज वापर करूयात. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा तासकाटा आणि मिनिट काटा याची आपण ओळख करून घेणार आहोत. यामध्ये जो लाल रंगाने दाखवलेला आहे तो तासकाटा आहे आणि हा काळ्या रंगाने दाखवलेला आहे तो मिनिट काटा आहे. आता तुम्हा सर्वांना जर 5चा पाढा येत असेल तर आपल्याला घड्याळ शिकणं फार सोपं जातं आणि येत नसेल तर कुठली ट्रिक वापरायची हे देखील मी सांगते. तर या ठिकाणी लहान आणि मोठा काटा तो तासकाटा आहे का मिनिट काटा आहे हे जर तुम्हाला समजलं तर पुढची कृती सोपी जाते. तर या ठिकाणी बघा, हा लाल दिसतोय तो तासकाटा आणि हा काळा जो आहे लांब दिसणारा तो आहे मिनिट काटा. आता तुम्ही जर 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 अशा पद्धतीनं जर तुम्ही फिरलात आणि 2 काट्याच्या मधलं अंतर 5 मिनिट धरायचं. या ठिकाणी बघा 12वर या ठिकाणी 60 मिनिटांचं वरी दिलेलं आहे, जे छोटे डॉट आहेत ते, आणि 1 वर आल्यानंतर 5, आणि बघा तो मधले डॉट जर पाहिले तुम्ही तर 5 डॉट आहेत का तुमच्या सगळ्यांकडे? तर हो. तर बघा या ठिकाणी 12 पासून या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5, 5 वर आले की 5, परत छोटा डॉट आहे 6, 7, 8, 9, 10, म्हणजे 2 वर आलं तर 10 मिनिट. या तशाच पद्धतीनं 3 वर आलं तर 15 मिनिट, 4 वर आलं तर 20 मिनिट, 5 वर आलं तर 25 मिनिट, 6 वर आलं तर 30 मिनिट, 7 वर आले तर 35 मिनिट, आणि 8 वर आले तर 40 मिनिट, 9 वर आले तर 45 मिनिट, 10 वर आले तर 50 मिनिट, 11 वर आले तर 55 मिनिट, आणि 12 वर जर आलं तर 60 मिनिट, म्हणजे 60 सेकंद बरोबर 1 तास. अशा पद्धतीनं हा मिनिट काटा देखील तो प्रत्येक मिनिटावर फिरत जाईल आणि 12 पासून पुन्हा 12 वर मिनिट काटा आला तर तास काटा आपोआपच पुढे सरकायला लागतो. म्हणजेच पुन्हा 60 सेकंदाचा आपला 1 मिनिट आणि 60 मिनिटाचा 1 तास होतो. हे आपण आता यामध्ये शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी घड्याळाची प्रतिकृती दाखवली आहे. तर पाठीमागे याला अशा पद्धतीनं या ठिकाणी गोल दिलेला आहे आणि हा जो गोल आहे तो फिरवल्यानंतर घड्याळ काय होतं, इकडे त्याचे काटे फिरतात. आणि मुलांच्या हातातली जी घड्याळाची छोटी प्रतिकृती आहे तर ती जी प्रतिकृती आहे तर त्याला डायरेक्टच असा हा काटा थोडासा फिरवला जातो. उजव्या हाताने देखील हा काटा असा फिरवता येतो तुम्हाला, आणि ह्याला पाठीमागून असं काही दिलेलं नाही, फक्त टेकण्यासाठी दिलेलं आहे. हे काटे डायरेक्टच फिरतात. याचं एक वैशिष्ट्य आहे, उलटा जो काटा आहे जर तुम्ही फिरवायचा प्रयत्न केला तर तो फिरत नाही. अशा पद्धतीनं आता शिक्षकांनी काय करायचं आहे, घड्याळाची प्रतिकृती दाखवायची, त्याच्यामध्ये किती वाजून किती मिनिटे झालीत, आणि विद्यार्थ्यांनी ह्या छोट्या प्रतिकृतीमध्ये तीच कृती करायची. तर चला बरं मुलांनो, आता तुमच्या घड्याळामध्ये मी किती वाजून किती मिनिटे केलेली आहेत ते तुम्ही आता दाखवणार आहात. चला तर आपण आता सुरुवात करूया कृतीसाठी. तर या ठिकाणी 4 वाजून 40 मिनिटाचा काटा मी सेट केलेला आहे, आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी देखील अशा पद्धतीनं हे काटे सेट केलेले आहेत, म्हणजे किती वाजून किती मिनिटे. आणि छोट्या घड्याळामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर बघा, बरोबर या ठिकाणी 4 आहे आणि मिनिट काट्याच्या तिथं 40 आहे, म्हणजे आपोआपच त्यांना सांगता येईल की 4 वाजून 40 मिनिटे या ठिकाणी झालेली आहेत. थोडंसं आता 4चा काटा थोडासा असा घ्यायचा, 4 आणि 5च्या मध्यभागी तो आला पाहिजे, म्हणून लाल काटा थोडासा असा फिरवला पाहिजे. तर याच पद्धतीनं आता आपण घड्याळ वाचन शिकणार आहोत. इयत्ता दुसरीपासून आपल्याला कालमापन हा पाठ आहे आणि घड्याळ वाचन आहे. तर सध्या मोबाईलच्या या काळामुळे घड्याळ वाचन शिकणं मुलांना थोडंसं जड जाते, परंतु काट्याचं घड्याळसुद्धा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही घड्याळांच्या प्रतिकृती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये घड्याळात दिसणारी आपल्याला वेळ तासाने मिनिटामध्ये लिहायची आहे. तर मुलांनो, उद्या येताना यामध्ये तुम्ही या आकृतीत दिसणारे जे घड्याळाची प्रतिकृती आहे त्यामध्ये तास आणि मिनिटे लिहून आणा.